नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑफर घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती निघाली 2026 ची, म्हणजे त्याला आपण SAI असेही म्हणतो, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, यामार्फत ही भरती जाहीर झालेली आहे. टोटल इथं जे पद आहे तुमचं असिस्टंट कोच या पदाकरता ही पद भरती आहे. टोटल 323 पदांकरता ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त आपली पदवी असेल आणि आपल्या स्पोर्ट्सचे आपल्याकडे काही प्रमाणपत्र वगैरे असेल, ऑलिम्पिक, एशियन, पॅरालिम्प्स, ओके, अजिंक्यपद वगैरे आपल्याकडे असेल तर आपण याच्यात अप्लाय करू शकतात. ओके, तर याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. तर मित्रांनो, आता ही जी भरती आलेली आहे त्याबद्दल जाणू माहिती. SAI कडून ही भरती आहे. स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडून ही भरती जाहीर झालेली आहे. नोटिफिकेशन आलेले आहे ड्राफ्ट. स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया इन्व्हाइट फॉर द ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट असिस्टंट कोच इन व्हेरियन्स फॉर द पोस्ट डिसिप्लिन रेग्युलर बेसिस. रेग्युलर बेसिस हा जॉब असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला SAI कडून. ओके, SAI कडून आपल्याला दिलेलं आहे ऑटोमेशन फॉर द ऑर्गनायझेशन अंडर फॉर मिनिस्ट्री ऑफ यंग अफेअर्स फॉर द स्पोर्ट्स पर्सन जी आहे जी कंपनी आहे. आता याच्यामार्फत इथं असिस्टंट कोच वगैरे घेतले जातात आणि आपले स्पोर्ट्सचे आपले जे असतं गव्हर्नमेंटकडून जे असतात त्यांची इथं प्रॅक्टिस वगैरे ही घेतली जाते. हे असं इथं यांचं काम असतं. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कोच म्हटलं आता वॅकेन्सीज दिलेल्या आहे याच्यामध्ये. स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया कडून SAI कडून इन्व्हाइट फॉर द ऍप्लिकेशन इलेव्हिजल इंडियन सिटीजनशिप ऑफ इंडिया फिलिंग फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन्स 323 वॅकेन्सी ज्यामध्ये दिलेल्या आहे. 147 वॅकेन्सी, 87 वॅकेन्सी UR कॅटेगरीला, SC कॅटेगरीला दिलेल्या 32, ST कॅटेगरीला 9, OBC करता 73, EWS करता 22. असिस्टंट कोच आपल्या हे पदाचं नाव आहे. लेवल 6 सॅलरी आहे 35,400 पासून 1,12,400 असणार आहे. पे बॉन्ड दिलेला आहे याच्यामध्ये बघू शकता. ग्रेड वगैरे आपल्याला दिलेला आहे. ओके, तर आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. यामध्ये ट्रेनिंग सेंटर्स आपल्याला याच्यामध्ये देण्यात येईल ऑल इंडियामध्ये. ओके, स्पोर्ट डिसिप्लिन वॅकेन्सीज आहे या असिस्टंट कोचच्या याच्यामध्ये. स्पोर्ट्स आपण बघू. आपण ज्या पण खेळामध्ये आपल्याला सर्टिफिकेशन आहे त्या खेळामधून आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतो. तर सुवर्ण संधी आपल्याला याच्यामध्ये आहे. आता सगळ्यात पहिलं पद असणार आहे स्विमिंग करता येते. 26 पद दिलेलं आहे टोटल ऑफ कॅटेगरीनुसार. ॲथलीटसाठीच्या मध्ये टोटल ऑफ पद दिले कॅटेगरीनुसार 28. सायकलिंगमध्ये 12 पद दिले कॅटेगरीमध्ये. जिमॅस्टिक करिता जर बघायला गेले तर आपल्याला 12 पद दिले कॅटेगरीमध्ये. वेस्टिंगमध्ये जर बघायला गेलं तर 22 पद दिले कॅटेगरीमध्ये. कोनोस्टिंगमध्ये जर बघायला गेले तर आपल्याला 7 पद दिलेले आहे कॅटेगरीमध्ये. जुडोमध्ये जर बघायला गेलं तर 6 पद आहे. रोईंगमध्ये आपल्याला 11 पदे आहे. शूटिंगमध्ये आपल्याला 28 पदे आहे. टोटल ऑफ बॉक्सिंगमध्ये 19. ओके, त्यानंतर 11 नंबर दिलेला आहे फेंचिंगमध्ये 11 पदं आहे. वेट लिफ्टिंगमध्ये 10 पदे आहे. टेक विंडोसाठी 11 पदे आहे. आर्चरीसाठी 12 पदे आहे. टेबल टेनिससाठी 14 पदे आहे. बॅडमिंटनसाठी 16 पदे आहे. टेनिसकरिता 8 पदे आहेत. त्याच्यानंतर दिलेलं आहे बास्केटबॉलमध्ये 12 पदे आहे. व्हॉलीबॉलमध्ये 10 पदे आहे. फील्ड हॉकी करता 13 पदे आहे. फुटबॉल करता 12 पदे आहे. हँडबॉल करता 6 पदे आहे. कबड्डी करता 6 पदे आहे. खो खो करता याच्यात 2 पदे आहे. सेपक टेक्ट्रोसाठीच्या 3 पदे आहे. उशू करता 6 पदे आहे. टोटल 323 पदांकरता ही भरती जाहीर केलेली आहे. टोटल ऑफ वॅकन्सी 323 पदांची 33% आपल्या हॉरिझॉन्टल दिलेलं आहे, जे की आपल्याला वुमेन कॅन्डिडेट्स करता दिलेले आहे. ओके, आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो की तुम्हाला मी आता आधी सांगितलेला होता पण एकदा सांगतो. अपर एज लिमिट दिलेली आहे 30 वर्षापर्यंत आपण एलिजिबल वाले अप्लाय करू शकतात. एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. डिप्लोमा इन आपल्याला झालेलं असेल कोचिंगमध्ये SAI कडून तर आपण अप्लाय करू शकतो. फॉरेन युनिव्हर्सिटी असो, इंडियन असो. ओके, त्यानंतर याच्यामध्ये दिलेले आहे ऑलिम्पिक, त्याच्यानंतर एशियन आपल्याला गेम्स वगैरे खेळलेलं असेल, वर्ल्ड चॅम्पियन असेल, सर्टिफिकेशन कोर्स झालेला असेल तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. अवॉर्ड वगैरे असेल तर सुवर्ण संधी आहे आपल्याला अप्लाय करण्याची. एज लिमिट दिलेलं आहे याच्यामध्ये. आता SC/ST ला 5 वर्ष सूट आहे. 30 वर्षापर्यंत आपली एज लिमिट होती, पण SC/ST ला 35 वर्षापर्यंत अप्लाय होतं. OBC 33 वर्ष आणि एक सर्व्हिसमॅनला जी गव्हर्नमेंट रूलनुसार आहे ती भेटणार आहे. आता याच्यामध्ये एज लिमिट एज रिलॅक्शन बद्दल आपल्याला कॉन्ट्रॅक्टर एम्प्लॉय फॉर SAI कडून दिलेलं आहे, जे की एज लिमिट दिलेलं आहे. खेलो इंडिया टॉप्स अँड NAFS कडून आपण खेळलेले असेल त्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. आता इलिजिबिलिटी बद्दल जर बोलायला गेले याच्यामध्ये
एलिजिबिलिटी 1 इयर आपल्याला याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिस वगैरे आपली असेल, कुठे असेल, व्हेरिफिकेशन झाले असेल, कंप्लीट अथॉरिटी असेल, चांगली फॉर्च्युनिटी आपल्याला आहे, याच्यामध्ये आपल्याला सूट वगैरे दिली जाते. ओके, तर मल्टिपल आपल्याला सूट वगैरे दिलेले ॲड ऑन आपल्याला एक्सप्लेन वगैरे देण्यात आलेलं आहे. अशा याच्यात बघू शकता, याच्यात संपूर्ण माहिती दिलेली कॅटेगरीनुसार पण आपल्याला सुवर्ण संधी यामध्ये देण्यात आलेली आहे. ओके, तर कॅटेगरीचं सेक्शन आपण एकदा बघून घ्या, की जेणेकरून आपल्या याच्यामधून आपलं एक निघून जातो, एक आपला डाऊट निघून जातो. आणि डेट ऑफ बर्थसाठी आपल्या 10वीचे मार्कशीट वगैरे 10वीचे लागणार आहे डॉक्युमेंट्स. ओके, डिटेल फॉर द पोस्ट दिलेला आहे एम्प्लॉय करिता. याच्यामध्ये असिस्टंट कोच फॉर लेवल एंट्री दिलेली आहे, ग्रुप बी दिलेला आहे, पोस्ट इन द सिक्रेट दिलेला आहे कोच करिता. ओके, नेक्स्ट ग्रेड इन ग्रुप ए करिता याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी आपल्याला देण्यात आलेली आहे. ओके, चांगली फॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. प्लॅन फॉर एक्झामिनेशन दिलेलं, सीबीटी टेस्ट आपली घेतली जाणार आहे, 60% मार्क आपल्याला आणायचे आहे आणि 40% आपल्याला अबिलिटी टेस्टमध्ये लागणारच आहे. 1:3चा रेशो सिलेक्शनमध्ये रायटिंग टेस्ट आपली घेण्यात आलेली आहे, 100 मार्कांची मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहे. त्यामध्ये टॉपिक दिलेला आहे स्पोर्ट्सबद्दल, नॉलेजबद्दल 65 मार्क्स, स्पोर्ट्स सायन्सबद्दल 25 मार्क आणि जनरल अवेअरनेस अँड रिजनिंग ॲप्टिट्यूडचे 10 मार्क, 100 मार्काची एक्झामिनेशन आपली घेण्यात येणार आहे याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलं तर कोचिंग अबिलिटी टेस्ट आपली घेतली जाणार आहे, 60% आपल्याला वेट लिस्ट त्याच्यामध्ये आहे, सगळ्या स्टेज आपल्याला फॉलोअप करूनच सिलेक्शन घेतलं जाणार आहे. स्पोर्ट्स इंडियाची नोटिफिकेशन वेबसाईट लिंक यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं याच्यामध्ये तर लिंक दिलेली आहे, याच्यामध्ये सगळे लिंक वगैरे आपण बघून घ्या. ओके, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं, सर्टिफिकेशन ऑफ एज प्रूफ, ID प्रूफ द्यायचे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सर्टिफिकेशन, सपोर्ट फॉर द एक्सटर्नल क्वालिफिकेशन, SC ST OBC एक सर्व्हिसमॅन सर्टिफिकेशन अँड सर्टिफिकेशन फॉर द स्ट्रीम. ॲप्लिकेशन फीज दिलेली आहे, याच्यामध्ये RNA50 करायचं आहे. ॲप्लिकेशन फीजमध्ये जी पण फीज आहे ती पे करायची आहे, 2500 रुपये आपल्याला फी आहे. OBC कॅन्डिडेट्स करता टॅक्स वगैरे पण असणार आहे. SC ST एक सर्व्हिसमॅनला 2000 रुपये असणार आहे आणि वुमॅन कॅन्डिडेटला पण 2000 रुपये असणार आहे. त्याच्यामध्ये फीज आपल्याला नॉन रिफंडेबल आहे, लक्षात ठेवा. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आता ऑनली इंडियन सिटीजनशिपवाले अप्लाय करू शकता कोणत्याही एका पोस्टसाठी. ऑनलाईन टेस्ट तुमची घेण्यात येणार आहे. दिल्ली, लखनौ, चंदीगड, भोपाल, गांधीनगर, मुंबई, कोलकाता, भुवनेश्वर, हैदराबाद, बेंगलुरू, त्रिपुरापुरम, गुवाहाटी, इम्फाल नंबर ऑफ सेंटर्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. ओके, SC ST OBCचं आपल्याला कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे ओरिजिनल. ओके, नॉन क्रीमी OBCचं NOC सर्टिफिकेशन. ओके, जे पण आपल्याकडे असेल. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप दिलेली आहे NOC बद्दल वगैरे. त्याच्यानंतर याच्यात आपल्याला इंट्रोडक्शन वगैरे, ट्रेनिंग, पर्सनल ट्रेनिंग, डिपार्टमेंट ट्रेनिंग याच्यामध्ये दिलेलं आहे, इंग्लिशमध्ये आपल्याला असणार आहे बाकी सगळं. ओके, आता याच्यात बघूया आपल्याला इन्व्हॉल्वमेंट्स, आपल्याला क्वालिफिकेशन दिले युनिव्हर्सिटीकडून, टाईप ऑफ कोर्स वगैरे दिल्यात आलेले आहे. लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द फिजिकल एज्युकेशन वगैरे दिलेलं आहे, टाईप ऑफ दिलेले आहे. याच्यामध्ये डिमांड टू युनिव्हर्सिटी फॉर दिलेलं आहे, PG डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंगसाठी आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये दिलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी करिता आहे, नॅशनल स्पोर्ट्स अथॉरिटीकडून, इन्पालकडून. त्याच्यानंतर दिलेलं आहे स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स अथॉरिटीकडून आहे, स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीकडून BSc आपल्या स्पोर्ट्स वगैरे झालेले असेल, MSc स्पोर्ट्स वगैरे झालेले असेल, या दोघींमध्ये फॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ हरियाणाकडून आहे, स्टेट गव्हर्नमेंट ऑफ युनिव्हर्सिटीकडून PG डिप्लोमा स्पोर्ट्स कोचिंग. ओके, इंदिरा गांधी टेक्नॉलॉजिकल मेडिकल सायन्स अँड युनिव्हर्सिटीकडून आपल्या आंध्र प्रदेशसाठी स्टेट युनिव्हर्सिटीकडून PG डिप्लोमा स्पोर्ट्स कोचिंग झालेली पाहिजे, असे तर दिलेलं आहे. ओके, तर सुवर्ण संधी आहे, याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे आणि संधीचं सोनं करायचं. 21 एप्रिलपर्यंत आपल्याला अप्लाय करण्याची शेवटची दिनांक आहे. ओके, याचा PDF फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर मी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देईन, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. ओके, आणि अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन. या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.